पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला दीपक. सामना करतील चंद्रकांत यांचा पहिला चेंडू दीपक साठी. इंदापूर आयोजक वर्सेस इंदापूर टीम. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती बीट केलेला स्टेटला मारण्याचा प्रयत्न, परंतु छान अशी सुरुवात. डॉटने सामन्याची सुरुवात. दुसरा चेंडू दीपक यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅट्समनला फॉलो केलं आणि सुंदर असं गोलंदाज. त्यातून एक चौथी धाव. या धावसंख्येने संघाचं खातं उघडलेलं आहे. 2 चेंडू 1 धाव. स्ट्राईक चेंज. सुंदर असा चेंडू. तिसरा चेंडू. लगातार 3 चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी चंद्रकांत यांची. स्ट्राईकवर दुसरे दीपक. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण, मात्र 1 रन घेण्यात यशस्वी. दीपक आणि दीपक. पुन्हा एकदा डॉट पद्धत चेंडू. षटकाची समाप्ती. सुंदर असं गोलंदाज चंद्रकांत यांच्या गोलंदाजीतून एक अनुभवी गोलंदाज अनुभवपणा लावून पहिलं षटक प्रगतीपथावर गेलेलं आहे चंद्रकांत यांच्या माध्यमातून. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले सागर. पॉइंटच्या दिशेने गॅप मारण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण. उंचावून मारायला फटका, परंतु फिल्डर आणि कोणतीही चूक नाही. एक उत्कृष्ट असा झेल. दीपकला परतावं लागते. उंचावून मारण्याचा प्रयत्न. टाळी टाळी.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. फुटा चेंडू परंतु पंचांनी न घोषित केलेला आहे. अंकुश संघाचं तिसरं षटक घेऊन आले तर अंकुश पहिला चेंडू नो बॉल. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीत चेंडू त्याच साईडला मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज बॅट्समनला फॉलो करतायत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीत चेंडू परंतु स्लिप करवी थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवरती. मिड विकेटला मारलेला फटका आणि 2 धावा घ्यायच्या बदल्यात एक गडी गमवावा लागतोय. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. पुन्हा एकदा पुढच्या साईडला मारलेला फटका आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. सुंदर असा ताळमेळ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावांवरती. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाले. किपरला बीट करून गेले चेंडू फिल्डर बॉलच्या पाठीमागे. मात्र 4 धावा. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यात इंदापूर आयोजक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावांवरती. वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावांवरती.
फुलटॉस चेंडू, पंचांचा निर्णय नो चेंडू. नो चेंडू, फ्री हिटचा इशारा. पण कितपत फायदा घेत आहेत बॅट्समन. वाईट चेंडू, नो कंटिन्यू. फुलटॉस चेंडू, कीपरला बीट करून गेलेला. कीपरची दुसरी चूक आणि 4 धावा. बायच्या स्वरूपात धावांनी मोका 4 धावा. ठरला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तीही पूर्ण. आपल्या संघासाठी सुंदर अशा धावा जोडताना राजेंद्र आणि अण्णा. पुन्हा एकदा पॉइंटच्या मधून मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाला. सुंदर असं कमबॅक अमित यांचं. फुलटॉस चेंडू आणि एकच धाव. षटकाची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 27. 2 विकेटच्या मोबदल्यात. शक्तिशाली संघामध्ये धावांची दोन धावा घेण्यात यशस्वी. पाचव्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेले 32 धावांवरती. जागा बनवून मारलेला फटका, परंतु डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एकच धाव. उंचावून मारलेला फटका, तो नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू आणि एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 34 धावांवरती. षटकाची समाप्ती.
कुस्तीशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. पहिला चेंडू डॉट. सुंदर असं सुरुवात. संदीप एक धाव यशस्वी आणि दुसरी धाव अत्यंत चालाकीने पूर्ण केलेली आहे. एक सुंदर असा ताळमेळ राजेंद्र आणि अण्णा यांच्यामध्ये. सुंदर अशी साझेदारी, सुंदर अशी पार्टनरशिप. उंचावर मारलेला फटका, परंतु कॅच एवढा सोपा नव्हता, परंतु कॅच जर झाला असता तर तो एक उत्कृष्ट झेल म्हणून नावारपास आलेला. परंतु 2 धावा घेण्यात अण्णा यशस्वी. डाव फलकावर 38 धावा जोडलेले आहेत. सुंदर अशी पार्टनरशिप दोघांमध्ये. शेवटचे 3 चेंडू. उंचावून मारण्याचा फटका, परंतु बीट केला संदीप यांनी अण्णा यांना. शेवटचे 2 चेंडू. संघाची धावसंख्या आहे 38. ऑफ साईडला टाकलेले चेंडू आणि बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. ह्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. उंचावून मारलेला फटका, फिल्डर बॉलच्या खाली आणि उत्कृष्ट असा झेल. अमित यांनी कोणतीही चूक केली नाही.
आयोजकांची विनंती आहे. इंदापूर टीम कडून सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. किरण आणि मनोज. स्ट्राईक वरती किरण आणि त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला मनोज. इंदापूर आयोजक संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी समीर खाडेसर. समीर सामना करण्यासाठी किरण. इंदापूर टीमचा आशीचा किरण. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू किरण यांच्यासाठी. समीर टू किरण. पहिला चेंडू आणि फिल्डरला बीट करून गेलेला. 4 धावा. ज्या ठिकाणी एकही धाव होणार नव्हती त्या ठिकाणी 4 धावा. 4 धाव्याने या चौकारच्या मदतीने संघाचं धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. समीर सामना करण्यासाठी किरण सज्ज. वाईट चेंडू. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. अतिरिक्त धाव. 1 चेंडू आणि 5 धावा. प्रथम फलंदाजी करून इंदापूर आयोजक टीमने 38 धावांचा डोंगर रचलेला आहे. लेग साईडला तटवण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. पहिल्या षटकातील 2 चेंडू. धावसंख्या पोहोचलेले 6 धावांवरती. स्ट्राईक चेंज झालेली. स्ट्राईक वरती मनोज. सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू. सुंदर असं कमबॅक समीर यांचं. बऱ्याच दिवसापासून क्रीडाप्रेमींच्या उत्साहासाठी तयार झालेले हे क्रीडा संकुल. वाईट चेंडू. या ओव्हर मधला हा दुसरा वाईट. या वाईटने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 8 वर. एकाधिक एक्स्ट्रा वाईट आणि बॅट्समनला तर बीट केलंच परंतु किपरला बीट करून गेलेला चेंडू. अतिरिक्त 5 धावा. वाईट +4. दिशाहीन गोलंदाजी आणि सुंदर असा फटका. आतापर्यंतचा गेलेला हा पहिला षटकार आणि सुंदर असा लेग साईडला तटवलेला किरण यांच्या बॅट मधून गेलेला हा षटकार. आणि धावसंख्या जाऊन पोचले 19 धावांवरती. पहिल्याच षटकामध्ये विजयश्री खेचून आणण्याचा मनसुबा किरण आणि मनोज.
हलकासा कीपर आणि लेग साईडच्या फिल्डरच्या मधून तटवलेला चेंडू आणि सुंदर अशी फलंदाजी किरण यांच्या बॅटमधून. षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावांवरती. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आणि डॉट बीट केलंय सागर यांना. संजय यांचा चौथा चेंडू आणि सुंदर असा त्रिफळाच उडवलेला आहे सागर यांचा. उत्कृष्ट गोलंदाजी संजय कडून आपल्या संघासाठी. एक प्लेट करून चौकी धाव घेण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी. पुन्हा एकदा लेग साईडला तटवलेला चेंडू आणि 4 धावा. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 29 धावांवरती. जिंकण्यासाठी अवघ्या 10 धावांची आवश्यकता इंदापूर टीम यांना. संघाचं तिसरं षटक राजेंद्र यांच्या माध्यमातून लेग साईडला तटवण्याचा प्रयत्न, मात्र 4 धावा कोणत्याही पद्धतीने रोखणार नाहीत. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावांवरती. विजयापासून एक पाऊल दूर इंदापूर टीम
विजयश्री निश्चितच खेचून आणण्याचा प्रयत्न सागर आणि भूषण यांच्या बॅटमधून. गॅपमधून मारलेला चेंडू आणि 2 धावा. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावांवरती. उंचावर मारण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या खाली आणि कॅच सुटला. जीवदान. पुन्हा एकदा एक साईडला तटवलेला चेंडू आणि थोडस गचा असं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. इंदापूर टीमने विजयावर शिक्कामोर्तब केलेले आहे. इंदापूर आयोजक वर्सेस इंदापूर टीम या दोन्ही संघादरम्यान झालेला सामना. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला इंदापूर आयोजक संघाने आणि 6 षटकांच्या मदतीने 38 धावांचा डोंगर इंदापूर आयोजक संघाने रचलेला. मात्र तिसऱ्या षटकामध्ये इंदापूर टीमने आपलं टार्गेट कंप्लीट केलंय आणि विजयश्री खेचून आणलेलं आहे.